सकाळ सकाळी कृष्णा आणि स्वयं उन्हाला असे बसलेले असतात. आता ती सकाळचे त्यांना की नाही उन्हाला घेऊन बसलेली असते आणि माझं चाललेलं इथं घरात कोणाला ब्लॅक टी चालतं, कोणाला दूध पाहिजे असतं, तर मग ते द्यायचं चालू होतं. आणि ते झाल्यानंतर मग गुलाबजाम केलेले होते, मस्त असे स्वादिष्ट गुलाबजाम झालेले होते. मग तेच ना अंकुदादा आणि मामांना पाहिजे होते, मग त्यांच्यासाठी ना गुलाबजाम असे वाटेत काढून दिले. आणि नंतर मग माझं चाललेलं होतं आमटी करायची. आता ही आमटीसाठी मी लसूण आणि जिरं ठेचून घेतलेलं होतं. मग तेच ना वरणासाठी पाहिजे होतं आणि भेंडीच्या बियांची आमटी करणार होते. मग वरण एकीकडे करून घेतलं आणि नंतर भेंडीच्या बियांची आमटी करून घेतली आणि ती ना ठेचा घालून केलेली होती. एकदम मस्त अशी झालेली होती. चवीला तर अगदीच चांगली आणि देशी भेंडी असली तर मग काय विषयच वेगळा असतो. आणि संध्याकाळच्या वेळेस कृष्णाला ह्यांनी बाहेर घेऊन नेलं की नाही तर तो झोपूनच वापस येतो, म्हणजे बाहेर गाड्या वगैरे बघायला. आता हे जे वाट्या बघताय तर तुम्हाला बघून तुमच्या लहानपणीच्या आठवणी तर नक्कीच येणार. तसंच आमचं झालेलं होतं आणि आत्तीनं जो चिवडा केलेला होता तोच आमचं खायचं चाललेलं. चला आजचा मिनी ब्लॉग इथंच थांबवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.